Welcome to Tech Math channel. Now today we are going to start third lesson for mathematics part 1, that is arithmetic progression. या आठवड्यामध्ये साधारणपणे 3 ते 4 व्हिडिओ या अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे अपलोड केले जातील की ज्यामुळे पुढच्या वीकमध्ये आपला हा लेसन कंप्लीट होईल. म्हणजे आपल्याला मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा सर्कल हा जो इम्पॉर्टंट आणि खूप मोठा असा लेसन जो आहे त्या लेसनला आपल्याला स्टार्ट करता येईल. त्या कम्पॅरेटिव्हली हा पार्ट 1 मधील अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा खूप इझी आणि छोटा असा लेसन आहे. साधारणपणे 4 प्रॅक्टिस सेट याचे आहेत. 4 प्रॅक्टिस सेट साठी साधारणपणे 4 व्हिडिओज होतील आणि ते 4ही व्हिडिओ लवकर आपले चॅनल्सवर अपलोड केले जातील. अपलोड करत असताना यावेळी आपल्या व्हॉट्सअप लिंकवर म्हणजे आता हा प्रॅक्टिस सेट 3.1 अपलोड केल्यानंतर ज्यावेळेस मी 3.2 देईल तर 3.2 सोबत 3.1 याची लिंक तुम्हाला दिली जाईल. हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला रिव्हिजन साठी ते पाहता येतील. सो लेट स्टार्ट लेसन नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स. आता बोर्डवर इथं मी अगोदरपासून काही नंबर्स इथं लिहिलेले आहेत. हे नंबर्स एकदा आपण ऑब्झर्व करायचे. सर्वात अगोदर हे जे नंबर्स आहेत पहिले 3 नंबर्स, हे 3 नंबर्स अगोदर आपण ऑब्झर्व करू. फर्स्ट इथं नंबर्स एका लाईन मध्ये जे लिहिलेले आहेत 1 2 3 4 5. आता हे नंबर्स आपल्याला माहिती दीज आर द नॅचरल्स नंबर. आता हे नॅचरल नंबर जे आहे एक न इन्क्रीज होत जातात. इथं काहीतरी आपल्याला रिलेशन देता येतं. रिलेशन काय की दीज आर द नॅचरल नंबर्स, दे आर इन्क्रीज बाय 1 किंवा प्रत्येक नंबर मध्ये एकचा डिफरन्स आहे. हे झाले या फर्स्ट नंबर बद्दल. नाउ द सेकंड लाईन, सेकंड इथं जे नंबर दिलेले आहेत ते आहेत 1 3 5 7 9. मग आता या नंबर बद्दल काय आपल्याला वाटतंय? हो बरोबर आहे. त्या प्रत्येक नंबर मध्ये काय केलं की 2 न जर आपण ऍड करत गेलो, जर रिलेशन प्रत्येक ईच नंबर मध्ये जर आपण रिलेशन फाइंड आउट जर केलं, आपण 7 किंवा 8 ला स्कॉलरशिपची एक्झाम दिली असेल त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचा जो इंटेलिजन्सचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये असे काही सिक्वेन्स वगैरे दिले जातात, असे नंबर दिले जातात. मग त्याच्यावर तुम्ही पुढचा नंबर वगैरे फाइंड केलेला असेल. मी तो 1 3 5 7 खूप इझी असं एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलं जाऊ शकतं. मग 2 हे नंबर जे आहेत ते सगळे इन्क्रीज होतात. म्हणजे याच्यामध्ये रिलेशन काय आहे की प्रत्येक नंबर जो आहे तो 2 न इन्क्रीज होतोय. पहिल्या याच्यामध्ये 1 न इन्क्रीज झाला, याच्यामध्ये 2 न इन्क्रीज झाला. काहीतरी आपल्याला याच्यामध्ये रिलेशन सांगता येते. आता ही थर्ड लाईन जी आहे, थर्ड लाईन मधलं आपण रिलेशन आपण इथं पाहू काय रिलेशन येत आहे ते. आता हे हा नंबर आहे 1 4 9 16 25. आणि जर तुम्हाला म्हणलं नेक्स्ट नंबर काय असेल तर ऑब्विसली तुम्ही लगेच सांगू शकता अगदी की 36. नेक्स्ट आणखी विचारलं तर 49. अगदी इझिली तुम्ही सांगू शकता. कसं सांगितलं बरं तुम्ही? तर हा प्रत्येक नंबर जो आहे 1 is square of 1, 4 is square of 2, 3 is square of 9 is square of 3, 16 4 चा स्क्वेअर, 25 5 चा स्क्वेअर. म्हणजे इथं जे दिलेलं आहे सपोज n हा नंबर असेल तर हे सगळे जे नंबर जे आहेत ते n स्क्वेअर आहे. म्हणजे दिलेल्या नंबरचे सगळे नॅचरल नंबर्स इथं आहे स्क्वेअर इथं आलेले. म्हणजे इथं काही ना काहीतरी रिलेशन आहे. पहिल्या याच्यामध्ये काय रिलेशन आहे? द नंबर्स आर इन्क्रीज बाय 1. इन सेकंड example, the numbers are increased by 2. Now here all the numbers are square numbers, perfect square numbers. These are the perfect square numbers. असं हे जे काही आपण दिलेले जे काही नंबर्स असतात त्या नंबर्स मध्ये एक डेफिनेट काहीतरी आपण रिलेशन सांगत असतो, काहीतरी त्याच्यामध्ये एक रिलेशन येत असतं. तर असे हे जे नंबर जे असतात these numbers are called as a sequence. यांना सिक्वेन्स असं म्हटलं जातं. म्हणजे सिक्वेन्स म्हणजे काय की प्रत्येक नंबर जे कॉन्सिक्युटिव्ह नंबर जे असतील त्या कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स मध्ये काही ना काहीतरी एक रिलेशन असणार आहे. त्या रिलेशनवरून आपण नेक्स्ट नंबर जो आहे तो नेक्स्ट नंबर आयडेंटिफाय करू शकतो. सो सच टाइप ऑफ नंबर्स आर कॉल्ड एज अ सिक्वेन्स. आता हे सगळे एक्झाम्पल जे आहेत ते सिक्वेन्सचे आहेत. आता इथं खाली मी काही नंबर्स इथं दिलेले आहेत. आता या सिक्वेन्स मध्ये आता किंवा हे जे नंबर जे आहेत ते देखील सिक्वेन्स आहे. आता त्या सिक्वेन्स मध्ये थोडेफार चेंजेस आहेत. काय चेंजेस आहेत ते आपण पाहू आणि त्याच्यावर आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय आहे ते आपल्याला समजू शकेल. नाउ हियर द फर्स्ट सिक्वेन्स इज 1 4 7 10 13. या ठिकाणी आपल्याला काय रिलेशन सांगता येईल की प्रत्येक नंबर जो आहे तो 3 3 ने इन्क्रीज आहे. 1 + 3
4 प्लस 3 7 प्लस 3 10 प्लस 3 तीन तीन इन्क्रीज झाले म्हणजे प्लस 3 इथं प्रत्येक याच्यामध्ये एक 3 हा ऍड केला गेलेला आहे. इथं 6 12 18 24 प्रत्येक नंबर मध्ये 6 आपण ऍड करत गेलेले. 3 3 3 3 इथं काय ऍड केलं आपण 0 ऍड केला. 3 प्लस 0 3 प्लस 0 3 प्लस 0 या तिन्ही लाईन मध्ये आपण काही काहीतरी नंबर्स ऍड केलेले. नाउ हिअर 4 16 64 इथं आता एखादा फिक्स नंबर काही ऍड केलेला नाही. मग काय केलेलं इथं 4 4 जार 16 16 4 जार 64 म्हणजे इथं ऍड न करता काय केलेले मल्टिप्लाय केलेले म्हणजे हा इंटू 4 दिलेला आहे. इथं -1 -1.5 -2 -2.5 म्हणजे या ठिकाणी काय केलं बरं आपण की प्रत्येक नंबर मध्ये -0.5 जो आहे -0.5 हा आपण ऍड केला. हे पहा -1 -0.5 is equal to -1.5 -1.5 -0.5 -2 -2 -0.5 -0.2 म्हणजे इथं आपण एक फिक्स नंबर ऍड केला. काय नंबर ऍड केला आपण -0.5. नाइन लास्ट केस 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब 4 क्यूब म्हणजे इथं मल्टिप्लाय होते. प्रत्येक याचा जो आहे तो क्यूब आपण इथं फाइंड केलेला आहे. मग आता या ठिकाणी हे जे एक्झाम्पल जे आहे कुठले एक्झाम्पल हे मल्टिप्लाय बाय 4 आणि इथं हे जे एक्झाम्पल जे आहे प्रत्येक याचा आपण जो क्यूब आपण फाइंड केलेले म्हणजे इथं मल्टिप्लाय होतोय. तो नंबर जो आहे तो नंबर 3 टाइम्स इथं मल्टिप्लाय होतो म्हणजे n क्यूब इथं प्रत्येकाचा क्यूब इथं फाइंड केला गेलेला आहे. आणि ह्या आधीचे हे जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल नंबर 1 2 हा 3 असेल हा 4 आणि 5 तर त्याच्यामध्ये काय झालेले की 1 मध्ये +3 ऍड झाला 2 मध्ये +6 ऍड झाला 3 मध्ये 0 ऍड झाला आणि हा 4 5 आणि हा 6 5 मध्ये 0.5 ऍड झाला मात्र 4 आणि 6 इथं मल्टिप्लाय झालेले. तर मग हे देखील सगळे सिक्वेन्सेस आहेत काहीतरी रिलेशन याच्यामध्ये आहे. जसं मागे सांगितलं की सिक्वेन्स कशाला म्हणायचे इन द सेम वे दीज आर आल्सो कॉल्ड एज अ सिक्वेन्स. पण आता या सिक्वेन्स मध्ये काय झालेले की हा 1 2 3 त्यानंतर 5 1 2 3 आणि 5 हे जे एक्झाम्पल्स आहेत या एक्झाम्पल मध्ये एक पर्टिक्युलर नंबर जो आहे तो पर्टिक्युलर नंबर ऍड होतो. म्हणजे नेक्स्ट टर्म आपल्याला नेक्स्ट नंबर मिळवताना एक आपण पर्टिक्युलर नंबर सेम कॉन्स्टंट नंबर जर आपण ऍड केला तर आपल्याला नेक्स्ट नंबर आपल्याला मिळतोय. मग असे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आहेत 1 2 3 आणि 5 4 आणि 6 मध्ये काय होतंय ऍड होत नाही तिथे मल्टिप्लाय होते. तर ज्या सिक्वेन्स मध्ये अ सिक्वेन्स इन विच अ फिक्स नंबर इज ऍडेड टू गेट द नेक्स्ट नंबर मिळवण्यासाठी एक पर्टिक्युलर फिक्स असा नंबर आपण ऍड करत जातो. अशी जी सिक्वेन्स असते such a type of sequence is called as a arithmetic progression. It is called as a arithmetic progression. आणि जिथं मल्टिप्लाय होतंय म्हणजे इथं आणि इथं हे जे मल्टिप्लाय होतं त्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतात. जीपी इन शॉर्ट मध्ये त्याला म्हटलं जातं. जीपी हे आता आपल्या सिलेबस मध्ये नाही आपल्याला लेसन जो दिलेला आहे फक्त अरिथमेटिक प्रोग्रेशन एपी दिलेला आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन जे आहे तुम्हाला 11th आणि 12th ला आहे. तर आपल्याला जे याच्यामध्ये लेसन मध्ये जे स्टडी करायचं ते अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण स्टडी करणार आहोत. सो अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय इट इज स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स. स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स म्हणजे काय की अशी जी सिक्वेन्स असेल की त्या सिक्वेन्स मध्ये दोन टर्म मध्ये येणारा जो डिफरन्स असेल त्यानंतर पाहण्याचा डिफरन्स काय असतो आपण तो. आता नेक्स्ट टर्म आपल्याला मिळवण्यासाठी किंवा प्रत्येक टर्म जो असतो त्या प्रत्येक टर्म मध्ये कॉन्स्टंट टर्म आपण ऍड केली कॉन्स्टंट व्हॅल्यू जर आपण ऍड केली आपल्याला नेक्स्ट टर्म मिळत असते. काहीतरी एक फिक्स टर्म आपल्याला ऍड करावे लागते. सच अ टाइप ऑफ सिक्वेन्स इज कॉल्ड एज अरिथमेटिक प्रोग्रेशन. मग आता या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये ही सुरुवातीची जी टर्म जी आहे सपोज हा 1 आणि 4 तर ही पहिली जी टर्म असते तर फर्स्ट टर्म इज म्हणजे प्रत्येकाला टर्म प्रत्येक नंबरला एक टर्म असं कन्सिडर केलं जातं. आणि त्या टर्म कशा असतात पहिली जी टर्म असते त्या फर्स्ट टर्मला T1 इट इज कॉल्ड एज अ T1. सेकंड टर्म इज कॉल्ड एज अ T2 T3 T4 T5 T6. फर्स्ट टर्म जे आहे इट इज रिफर्ड ॲज T1. आता T1 व्यतिरिक्तही
आपल्या बुक मध्ये किंवा T1 व्यतिरिक्त त्याला A असं देखील म्हणतात. म्हणजे फर्स्ट टर्म जे आहे त्या फर्स्ट टर्मला दोन नावं दिली गेलेली आहेत. एक तर A असं कन्सिडर केलं जातं किंवा T1 असं कन्सिडर केलं जातं. टर्म 1, टर्म 2 A इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ टर्म 1. ही झाली टर्म 1, टर्म 2, टर्म 3, टर्म 4, टर्म 5. आणि प्रत्येक टर्म मध्ये जर आपण इथं हे पाहिलं +3 आपण ऍड केले, म्हणजे कुठल्याही दोन टर्म जर आपण घेतल्या या एक्झाम्पल मध्ये, या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये कुठल्याही दोन टर्म जर आपण घेतल्या तर प्रत्येक टर्म मधला डिफरन्स जो असणार आहे डी, तो डिफरन्स डी या लेटरने डिनोट केला जातो. या ठिकाणी येणारा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स 3 आहे पण तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनच कशा म्हणायचं, कुठल्याही दोन टर्म जर आपण घेतल्या आणि त्या दोन टर्म मधला येणारा जो टी असेल हा जर कॉन्स्टंट येत असेल तर त्या सिक्वेन्सला अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या फर्स्ट टर्मला T1 किंवा A असं कन्सिडर केलं जातं, नेक्स्ट टर्मला T2, थर्ड टर्मला T3 असं कन्सिडर केलं जातं. जो कॉमन डिफरन्स असतो त्या कॉमन डिफरन्सला D असं कन्सिडर केलं जातं. आणि डॅश डॅश करून जर आपण अगदी लास्ट टर्म जर लिहायची असेल तर ती लास्ट टर्म जी असते ती लास्ट टर्म TN या लेटरनं ती डिनोट केली जाते. म्हणजे आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे आता आपण पाहिलं. सुरुवातीला आपण सिक्वेन्स पाहिलं. सिक्वेन्स मध्ये काय असतं, काहीतरी एक फिक्स रिलेशन असतं. त्या फिक्स रिलेशन असल्यामुळे आपण याला सिक्वेन्स असं म्हणतो. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, ही देखील एक सिक्वेन्स आहे, मात्र प्रत्येक टर्म मध्ये फिक्स कॉन्स्टंट टर्म जर आपण ऍड केली तर नेक्स्ट टर्म आपल्याला मिळत असते. काही एक नंबर आपल्याला फिक्स नंबर त्याच्यामध्ये ऍड करावा लागतो. अशी जी सिक्वेन्स असते दॅट सिक्वेन्स इज कॉल्ड एज अ अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या फर्स्ट टर्मला A किंवा T1 असं कन्सिडर केलं जातं. त्यांच्यामध्ये येणारा जो कॉमन डिफरन्स असतो त्या कॉमन डिफरन्सला D असं कन्सिडर केलं जातं. आता याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स आहेत. ते एक्झाम्पल आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये काय की काही टर्म्स आपल्याला, काही सिक्वेन्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्या सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहेत किंवा नाही हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे आणि जर असतील तर त्याचा कॉमन डिफरन्स आपल्याला फाइंड करायचा. सो लेट्स सॉल्व द प्रॅक्टिस सेट 3.1. The question is given like as which of the following sequences is an AP? ज्या दिलेल्या सिक्वेन्स ज्या आहेत त्या AP आहेत का नाही. if they are AP, जर त्या AP असतील, AP stands for arithmetic progression. Find the common difference. Common difference आपल्याला म्हणजे D ची व्हॅल्यू फाइंड करायची. The first sequence is given as 2 4 6 8. Practice set 3.1 question number 1. The given sequence is 2 4 6 8. 2 4 6 8 ही आपल्याला सिक्वेन्स इथं दिलेली आहे. सिक्वेन्स आहे काहीतरी त्याच्यामध्ये रिलेशन आपल्याला मिळतंय आणि ही सिक्वेन्स एपी आहे का नाही, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही ते आपल्याला फाइंड करायचं. फॉर दॅट फर्स्ट विल फाइंड T1 T2 T3 T4 अशा ज्या व्हॅल्यूज असतील त्या आपण अगोदर फाइंड करू. T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6, T4 इज इक्वल टू 8. या टर्म ज्या दिलेल्या आहेत त्या आपण लिहिल्या. आता आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. कॉमन डिफरन्स कसा फाइंड करतात, नेक्स्ट टर्म मायनस प्रीवियस टर्म. सो T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. म्हणजे हा झाला आपला D किंवा कॉमन डिफरन्स. ही आली 2 व्हॅल्यू. आणखी आपल्याला T3 मायनस T2, T3 आहे 6, T2 आहे 4, 6 minus 4 is equal to 2. Then T4 minus T3. T4 पर्यंत साधारणपणे 3 व्हॅल्यूज आपण इतर D च्या फाइंड करतो, त्यानंतर आयडेंटिफाय करतो. एकाच व्हॅल्यूवर आयडेंटिफाय करायचं नाही. सो T4 इज 8. 8 minus 6 is equal to 2. आता इथं सगळ्यांचं D च्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहे, डिफरन्स आलेला आहे तो 2 आलेला आहे. मग इथं आपण लिहिणार common difference is constant, सेम आलेला आहे तो, and that is equal to 2. म्हणजे D ची व्हॅल्यू जी आलेली D is equal to 2 सेम आलेला आहे. मग D जर हा कॉमन डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल, सेम येत असेल, D ची व्हॅल्यू जर सेम येत असेल तर आपण सांगू शकतो the given sequence is an AP.
is and AP. ही arithmetic progression आहे. हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. नाव विल सॉल्व द सेकंड एक्झाम्पल. 2 5 upon 2. Now the second sequence is 2 5 upon 2, then 3 7 upon 2. आता इथे एक्झाम्पल पाहूनच आपल्या लक्षात येईल. 2 5 upon 2 म्हणजे 2.5, 3 7 upon 2 3.5, 0.5 न हे इन्क्रीज होत आहे. आता ह्या टर्म्स आपण लिहू. t1 is equal to 2, t2 is equal to 5 upon 2, t3 is equal to 3, t4 is equal to 7 upon 2. Now we will find the common difference. t2 minus t1. t2 is 5 upon 2 minus 2. minus 2 ला मी इथे 2 upon 1 लिहिलं. LCM 2 1s are 2, 5 1s are 5, minus 2 2s are 4. 5 minus 4 1 upon 2. t2 minus t1 आला 1 upon 2. Now the second common difference t3. t3 is 3 minus t2 5 upon 2. 3 ला मी 3 upon 1 इथे लिहिलं. Again 2 1s are 2, LCM 2, 2 3s are 3 2s are 6, minus 5 1s are 5. 6 minus 5 1 upon 2. 1 upon 2 आला. Now we find that t4 minus t3. t4 is 7 upon 2 minus 3. 3 ला मी 3 upon 1 लिहिलं. 2 1s are 2, 7 1s are 7, minus 2 3s are 6. 7 minus 6 1 upon 2. 1 upon 2 1 upon 2 1 upon 2. जिथं कॉमन डिफरन्स जो आलेला आहे, द कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. सेम आलेला आहे कॉन्स्टंट. आणि किती आलेला आहे तो 1 upon 2. d ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1 upon 2. therefore the given sequence is at AP. म्हणजे सेकंड जी दिलेली आहे ती देखील अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. now we solve the third example. minus 10 minus 6, minus 10 minus 6, minus 2 2. Now the value of t1 minus 10, t2 minus 6, t3 minus 2, t4 2, t2 minus t1. t2 is minus 6 minus 10. minus 6 minus plus. minus 6 plus 10 is equal to plus 4. Then t3 minus t2. t3 minus 2 minus t2 minus 6. minus 2 as it is, minus plus 6, minus 2 plus 4 plus 4. minus 2 plus 6 is equal to plus 4. t4 is 2 minus t3 minus 2. 2 as it is, minus plus 2 is equal to 4. common difference 4 4 4 आलेला आहे. common difference is constant, that is 4. value of d जी आलेली आहे ती d ची व्हॅल्यू आलेली 4. therefore the given sequence is an AP. दिलेली सिक्वेन्स जी आहे ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. now the next example. Zero point three, 0.33, 0.333. Now the value of t1 is equal to 0.3, t2 is equal to 0.33, t3 is equal to 0.333.
T2 minus T1, T2 0.33 minus 0.3. आता या 0.3 ला आपण 0.30 असे म्हणू शकतो. आता याची सबट्रॅक्शन केली 3 minus 0 3 3 minus 3 0 आणि 0.03. फर्स्ट डिफरन्स आलेला आहे 0.03. देन T3 minus T2, T3 is 0.333 minus 0.33. या 333 ला आपण नंतर एक 0 देऊ. 3 minus 0 3 3 minus 3 0 again 3 minus 3 3 minus 0 3 minus 0 3 3 minus 3 0 3 minus 3 0. then decimal point will be as it is and 0. तिथे कॉमन डिफरन्स T4 ची टर्म आपल्याला याच्या एक्झाम्पल मध्ये दिलेली नाही. या दोन डिफरन्स वरूनच आपण पाहू. आता कॉमन डिफरन्स इथे आलेला आहे 0.03 and here the common difference is 0.003. हा काही सेम नाही. the common difference is not constant. is not constant. हा कॉमन डिफरन्स जो आहे हा कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट नाहीये. कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. d is आता सेम काही आलेली नाहीये. therefore the given sequence is not an AP. ही सिक्वेन्स जी आहे ती काही AP नाही, अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. Now the next example, 0 minus 4 0 minus 4 minus 8 minus 12. Now first we will write the values of T1, T2, T3, T4. T1 is equal to 0, T2 is equal to minus 4, T3 is equal to minus 8 and T4 is equal to minus 12. Now first we will find the value of T2 minus T1. T2 is minus 4 minus 0. Minus 4 minus 0 is equal to minus 4. Then T3 minus 8 minus T2 minus 4 minus 8 will be as it is, minus minus plus 4, minus 8 plus 4 is equal to minus 4. Then T4 minus T3, T4 is minus 12 minus T3 minus 8 minus 12 as it is, minus minus plus 8, minus 12 plus 8 is equal to minus 4. Common difference minus 4 minus 4 minus 4 constant आलेला आहे. The common difference is constant. The common difference is constant, that is d is equal to minus 4. Therefore given sequence is an AP. ही दिलेली sequence जी आहे ती arithmetic progression आहे. Now let's solve the next example. minus 5 upon 2 minus 5 upon 2 minus 5 upon 2. तीन टर्म्स आता इथे आपल्याला दिलेले आहे. T1 minus 5 upon 2, T2 minus 5 upon 2, T3 minus 5 upon 2. Let's find the common difference. T2 minus T1 minus 5 upon 2 minus minus 5 upon 2
मायनस 5 अपॉन 2 मायनस मायनस प्लस होईल 5 अपॉन 2 मायनस 5 अपॉन 2 प्लस 5 अपॉन 2 0. सगळ्या टर्म सारख्या आहे म्हणजे कॉमन डिफरन्स जो आहे त्याचा सगळ्याचा झिरोच येणार आहे. नेक्स्ट टर्म पण तीच आहे म्हणजे सेम असेल मायनस 5 अपॉन 2 मायनस मायनस 5 अपॉन 2 ते काय येईल मायनस 5 अपॉन 2 प्लस 5 अपॉन 2 मायनस प्लस मायनस होईल 5 अपॉन 2 मायनस 5 अपॉन 2 इज इक्वल टू 0. म्हणजे कॉमन डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे डी ची व्हॅल्यू या एक्झाम्पल मध्ये येते 0. देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज ॲन एपी. ही सिक्वेन्स जी आहे ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. Question number 7. 3, 3 plus root 2 3 plus 2 root 2 3 plus 2 root 2 3 plus 3 root 2 3 plus root 2 3 plus 2 root 2 3 plus 3 root 2. Now here first we will write the values of t1. T1 is equal to 3, t2 is equal to 3 plus root 2, t3 is equal to 3 plus 2 root 2 and t4 is equal to 3 plus 3 root 2. या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या व्हॅल्यूज आपण लिहिल्या. नाउ लेट्स फाइंड द कॉमन डिफरन्स. t2 minus t1 3 plus root 2 minus t1 जो आहे तो 3 आहे. तिथे काय येईल पहा, हा 3 प्लस आहे आणि हा 3 मायनस आहे. हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल म्हणजे 3 minus 3 0 म्हणजे काय राहिलं फक्त रूट 2. Now t3 minus t1. t3 is 3 plus 2 root 2 minus 3 plus 2 root 2 minus 3 plus root 2. आता हा 3 minus 3 3 minus 3 3 minus 3 will get cancelled. 2 root 2 minus root 2 2 root 2 मधनं एक root 2 मायनस केला म्हणजे काय झाला root 2. 2 root 2 minus root 2 is equal to root 2. Now t4 is 3 plus 3 root 2 minus t3 आहे 3 plus 2 root 2. 3 plus 3 minus 3 will get cancelled. 3 root 2 minus 2 root 2 हे मायनस आहे. त्यातनं हे या टर्म मधनं ही टर्म आपण मायनस करतो. 3 root 2 मधनं प्लस मायनस मायनस होईल. 2 root 2 मायनस झाले. 3 root 2 minus 2 root 2 is equal to root 2. Common difference root 2. Now here common difference is constant, that is d is equal to root 2. Therefore the given sequence is an AP. दिलेली sequence जी आहे ती arithmetic progression आहे and the common difference is root 2. Now the next example, question number 8. One 27, 132, 137. Now here value of t1 is equal to 127, t2 is equal to 132, t2 is equal to 132, t3 is equal to 137. Now t2 minus t1, 132
minus 127 is equal to 5. Then T3 minus T2. T3 is 137 minus 132. 137 minus 132 is equal to 5. T4 आपल्याला दिलेली नाही. कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे. That is value of D is equal to 5. Therefore the given sequence is an AP arithmetic progression आहे. यानुसार हे सगळे 8 एक्झाम्पल जे आहे चेक करण्यासाठी दिलेली सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही ते आपण चेक केलेले. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. त्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे, राइट अँड एपी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड द कॉमन डिफरन्स इज डी. म्हणजे फर्स्ट टर्म ए आपल्याला दिलेली आहे, कॉमन डिफरन्स आपल्याला दिलेला आहे, तर आपल्याला त्याचे अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला लिहायचे आहे. So let's solve the question number 2 from practice set 3.2. या अगोदर आपण 8 क्वेश्चन जे होते क्वेश्चन नंबर 1 मध्ये ते सॉल्व केलेले. सेकंड क्वेश्चन जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे की आपल्याला ए फर्स्ट टर्म दिलेली आहे, कॉमन डिफरन्स दिलेला आहे आणि आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन जी आहे ती फाइंड करायची. व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 10. ए इज इक्वल टू 10. देन कॉमन डिफरन्स इज 5. आता या अगोदरची आपल्याला जी टर्म सिक्वेन्स जी दिली होती ती सिक्वेन्स आपण पाहू. 127 काय काय दिलं आपल्याला, 127 132 आणि 137 पहा ही अरिथमेटिक प्रोग्रेशन होती. त्याच्यातलं डी वगैरे आपण फाइंड आपणच प्रूव्ह केलं होतं की हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे म्हणून. मग आता हा ए जर असेल 127 मग अशी कॉमन डिफरन्स आपला 5 आलेला होता. मग कॉमन डिफरन्स 5 जो आहे तो आता फर्स्ट टर्म 127 आहे, कॉमन डिफरन्स 5 आहे. हा कॉमन डिफरन्स या फर्स्ट टर्म मध्ये ऍड केला जातो, ही आपल्याला सेकंड टर्म येते. सेकंड टर्म मध्ये हा कॉमन डिफरन्स ऍड केला म्हणजे थर्ड टर्म येते. म्हणजे जर आपल्याला व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू दिलेली असेल, कॉमन डिफरन्स डी दिलेला असेल, तर आपल्याला काय करायचं की हा कॉमन डिफरन्स फर्स्ट टर्म मध्ये आपल्याला ऍड करायचा म्हणजे आपल्याला सेकंड टर्म मिळेल. सेकंड टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करायचा म्हणजे थर्ड टर्म मिळेल. इन द सेम वे वी विल फाइंड ऑल द टर्म्स फ्रॉम दॅट अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो लेट्स फाइंड द फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म म्हणजे ए दिलेला आहे तो आपल्याला दिलेला आहे 10 आहे. T1 is equal to A is equal to 10 given in our example. Now T2. T2 कसं फाइंड करायचं, याच्या अगोदरची प्रीवियस टर्म काय T1 आहे, तर T1 मध्ये काय ऍड करायचा, कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स काय येणार याचा, हा T1 इज इक्वल टू 10 अगोदरच फाइंड केला आपण. त्याच्यात कॉमन डिफरन्स ऍड केला म्हणजे 15. म्हणजे फर्स्ट टर्म झाली 10, T2 झालं 15. नाउ T3 इज इक्वल टू प्रीवियस टर्म काय आहे T2. त्याच्यात ऍड काय करणार आपण, कॉमन डिफरन्स T2 ची व्हॅल्यू आली 15 प्लस कॉमन डिफरन्स 5. 15 प्लस 5 इज इक्वल टू 20. देन T4 इज इक्वल टू T3 प्लस D. T3 फाइंड केला आपण 20 प्लस 5 इज इक्वल टू 25. देयरफॉर 4 टर्म पर्यंत आपण जनरली फाइंड करतो आणि त्यानुसार आता अरिथमेटिक प्रोग्रेशन काय, देयरफॉर arithmetic progression is equal to 10 15 20 25 dot. Now let's solve the second example. A is equal to -3 and B is equal to 0. Common difference 0 है, first term 3 है. A is equal to T1 is equal to -3 हे गिवन आहे. T2 फाइंड करायचे. T2 is equal to T1 plus D. T1 -3 plus 0 is equal to -3. T3 is equal to T2 plus D is equal to -3 plus 0 is equal to -3. Then again T4 is equal to T3 plus D is equal to -3 plus 0 -3. Therefore AP is equal to common difference 0 है. ये सगळ्या टर्म ज्या असतील त्या -3 -3. Now let's solve the third example. A is equal to -7
and d is equal to 1 upon 2. And the 1 upon 2, that will be same as 0.5. 1 upon 2 decimal form मध्ये convert केला आपण, so we'll get the value 0.5. म्हणजे d ची value 0.5 आली. t1 is equal to a is equal to -7. तर -7 मध्ये आपल्याला काय करायचं, सेकंड टर्म मिळवण्यासाठी t2 is equal to t1 plus d. t1 -7 plus 0.5. मायनस प्लस मायनस होईल, 7 मधलं 0.5 मायनस झाला, so we get -6.5. now t3 is equal to t2 plus d. t2 -6.5 plus 0.5 minus plus minus होईल, minus 6.0. t4 t3 -6.0 plus 0.5 is equal to -5.5. so the arithmetic progression will be -7 -6.5 -6 -5.5. now the fourth example, -1.25 a is equal to, and the common difference d is equal to 3. common difference 3 दिलेले आपल्याला. t1 is equal to a is equal to -1.25. t2 is equal to t1 plus d. t1 -1.25 plus 3. त्याच्यामध्ये प्लस 3 जो आहे तो प्लस 3 आपल्याला ऍड करायचा, 75 1 पॉइंट प्लस 1.75. हा झाला t2. now t3 is equal to t2 plus d. t2 1.75 plus 3 is equal to 4.75. t4 is equal to t3 plus d. 4.75 plus 3 is equal to 7.75, and arithmetic progression will be -1.25 plus 1.75 4.75 7.75. now the next example, a is equal to 6. a is equal to 6, d is equal to -3. now t1 is equal to a is equal to 6. t2 is equal to t1 plus d. t1 is 6 plus d is -3, so 6 minus 3 is equal to 3. then t3 is equal to t2 plus d. t2 is 3 plus minus 3 minus 3 is equal to 0. t4 is equal to t3 plus d. t3 is 0 plus -3 will be -3. therefore the AP will be AP is equal to 6 minus 6, then 3 plus 3 0 and -3.
Now the next example, a is equal to minus 19. A is equal to minus 19 and d is equal to minus 4. T1 is equal to A is equal to minus 19. T2 is equal to T1 plus D. T1 is minus 19 plus minus 4. Minus minus plus will minus 23. Then T3 is equal to T2 plus D is equal to minus 23 plus minus 4. A plus minus minus will minus minus plus will 23 plus 4 27 minus 27. T4 is equal to T3 plus D. T3 minus 27 plus minus 4 minus 31. Therefore, AP will be minus 19 minus 23 minus 27 minus 31. Now the last question from this practice set. Find the first term and the common difference for each of the following AP. आपल्याला राहिलेला आता AP दिलेली आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन वरून आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स आहे तो कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. सो लेट्स सॉल्व द गिवन एक्झाम्पल 5 1 minus 3 5 1 minus 3 minus 7. Now here value of A that is same as T1 is equal to 5. ही मिळाली A ची व्हॅल्यू. हे क्वेश्चन जे आहे 1 मार्क क्वेश्चन साठी विचारलं जातं. A ची व्हॅल्यू फाइंड करा आणि कॉमन डिफरन्स फाइंड करा. कॉमन डिफरन्स T2 minus T1 is equal to minus 3 T2. T2 is 1 minus T1 5 that is equal to minus 4. Then T3 minus T2 दोन कॉमन डिफरन्स आपण फाइंड करतो. minus 3 minus 1 is equal to minus 4. Therefore, the common difference D is minus 4 and the first term is 5. Now the next example, 0.6, 0.9. 0.6, 0.9, 1.2, 1.5, 1.2, 1.5. Now here T1 is equal to A is equal to 0.6. D is equal to T2 minus T1 is equal to 0.9 minus 0.6 is equal to 0.3. T3 minus T2 is equal to 1.2 minus 0.9 is equal to 0.3. Therefore, the first term is 0.6 and the common difference is 0.3. One 27, 135, 135, 143 and 151. Now here A is equal to T1 is equal to 127. Therefore, the first term is 127 and the common difference is T2 minus T1 is equal to 135 minus 127, 8. Common difference is 8. T3 minus T2 is equal to 143 minus 135, 8. Therefore, common difference is 8 and the first term is 127. 1 upon 4, 3 upon, and the last example from this practice set, and the question is 1 upon 4, 1 upon 4, 3 upon 4, 5 upon 4, 7 upon 4. Now here T1 is equal to A is equal to 1 upon 4. First term value 1 upon 4. Now let's find the common difference. T2 minus
T1 is equal to 3 upon 4 minus 1 upon 4. Denominator same है म्हणजे तो 4 as it is येईल. 3 minus 1 2. इथे सिंपल फॉर्म जाईल 2 1 are 2 2 2 are 4. फक्त एकच कॉमन डिफरन्स आहे आणखी एक दोन कॉमन डिफरन्स आपण फाइंड करायचे. T3 minus T2 is equal to T3 5 upon 4 minus 3 upon 4. Denominator same है. LCM 4 आला. 5 minus 3 2. Simple form आला 1 upon 2. आणखी फाइंड करू. T4 minus T3 is equal to 7 upon 4 minus 5 upon 4. Denominator same 4. 7 minus 5 2. 2 1s are 2. 2 2s are 4. 1 upon 2. Therefore, in this case, value of A is equal to 1 upon 4 and common difference is 1 upon 2. In this way, we have finished the practice set 3.1. या एक्झाम्पल तुम्हाला नोटबुक मध्ये लिहित असताना एक्झाम्पल झाल्यानंतर व्हिडिओ पॉज करा आणि मग ते एक्झाम्पल तुम्हाला नोटबुक मध्ये लिहिता येईल. लवकरच या लेसनचा 3.2 हा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांना पाहण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.